अब दर्द भी घुटने टेकेगा। अभिनेता विजय तलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरीमध्ये 39 जणांचा मृत्यू। तामिळनाडूच्या करूर मधील धक्कादायक घटना। बीडमधील समता परिषदेचा मेळावा तुर्तास तरी रद्द। रविवारचा मेळावा पुढे ढकलण्याची भुजबळांची सूचना। अतिवृष्टीच्या नुकसानामुळे मेळावा ढकलला पुढे। मनोज जरांगे पाटील बीड ओबीसी मेळाव्याच्या विरोधात। बीडच्या मेळाव्याला जाणाऱ्या मराठ्यांना पाडणार, मनोज जरांगेंचा थेट इशारा। ओबीसी मेळाव्याला विरोध नाही, छगन भुजबळांना विरोध। मराठा समन्वयकांची भूमिका, भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवून देणार नाही, मराठा समन्वयकांचा इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला। हाके दौंडनगर महामार्गावर थांबल्याचं बघून हल्लेखोरांनी फोडल्या काचा। हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक। दिवाळी आधी संत्रा मोसंबी उत्पादकांना मदत करा, भाजप आमदाराची राज्य सरकारकडे मागणी। पंतप्रधानांना मदत द्यायला प्रस्ताव कशाला हवाय, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल। महायुतीचं सरकार मदत देण्यामध्ये कुचकामी ठरलं, पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंची टीका। कोविड निधी कुजवल्याचा आरोप ठाकरेंनी फेटाळला। कोविड काळामध्ये यंत्रणा उभारायला पैसे आले तरी कुठून, मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचा प्रतिसवाल। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न, केंद्र सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी। केंद्र सरकारच्या मदतीबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। धाराशिवचं संकट झालं गहिरं, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, अनेक ठिकाणी स्थानिक सुद्धा चिंतेत। गोट्या गित्तेवर काढलेला मकोका पुन्हा लागला। सातभाई हत्या प्रकरणामध्ये पोलिसांची याआधी सुद्धा कारवाई स्थगित। नितीन कावत यांच्यावर काढलेला मकोका पुन्हा चढवण्याची वेळ। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पथसंचलनाचं आयोजन। गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यामध्ये शिंदे ऍक्शन मोडवरती, अंकुश कदम यांच्यासह 600 जणांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। नागपूर वर्धा महामार्गावर भीषण अपघात, अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू, 4 जण गंभीर जखमी। चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात। कल्याणमध्ये पोलीस स्टेशन समोर धावत्या ट्रकनं घेतला पेट, प्रसंगावधान राखून चालकानं ट्रक बाहेर मारली उडी, आगीमध्ये ट्रकचं मोठं नुकसान। आता लग्न करा झटकीपट, रजिस्टर मुंबई महानगरपालिकेची विशेष सुविधा। गाझातून हमासला संपवणारच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहूची भूमिका, हमास विरोधातील कर्तव्य इस्रायलनं पूर्ण केलंच पाहिजे, त्यांचा इशारा। नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र। सकाळचे 7 वाजता